नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। मार्केटमध्ये जे 20 रुपयाच्या डिब्बीमध्ये आईस्क्रीम मिळतं तेच आईस्क्रीम आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय। तर यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे 1 ग्लास दूध गरम करून घ्यायचंय। दूध गरम होतंय तोपर्यंत आपण आईस्क्रीमसाठीचं प्रीमिक्स तयार करूया। तर यासाठी इथे मी 1 चमचा गव्हाचं पीठ वापरले, 1 चमचा मिल्क पावडर आणि अर्धा चमचा व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरायची। थोडं थोडं दूध घालत यामध्ये याची घट्टसर पेस्ट तयार करून घ्यायची। यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत। गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे गुठळ्या होऊ शकतात। व्यवस्थित मिक्स करून याची बघा अशा पद्धतीची मी पेस्ट तयार करून घेतली। आपण इथे गव्हाचं पीठ वापरले पण आईस्क्रीम मध्ये अजिबात याची चव लागत नाही, समजत सुद्धा नाही की आपण गव्हाचं पीठ वापरले। इथे दूध गरम झालंय, आता यामध्ये मी पाव कप साखर वापरले। साखर थोडीशी जास्तच वापरायची। दुधामध्ये साखर विरघळू द्यायचे। दुधाला परत एकदा उकळी आली, आता गॅसचा फ्लेम कमी ठेवते आणि आपण जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालायची। कस्टर्ड पावडरमुळे दूध आहे ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते। एकसारखं मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती हे आपण 5 ते 7 मिनिट छान शिजवून घ्यायचे। मधून मधून असं ढवळत राहा, त्यामुळे खाली भांड्याला दूध लागणार नाही। हे बघा जवळपास मी 7-8 मिनिट हे दूध शिजवून घेतले। घट्टपणा किती आलाय आणि याचं टेक्स्चर सुद्धा एकदम सॉफ्ट झाले। आता हे थंड करून घ्यायचंय। थंड झाल्यानंतर हे आणखी थोडंसं असं घट्ट होतंय। आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे मी मिक्सरला फिरवून घेते। बघू शकताय तुम्ही याला किती असा फेस आलाय आताच। अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार पाहिजे होतं। आता हे मी एका बाउल मध्ये काढते। थोडंसं आपण शिल्लक ठेवणार आहे। अर्ध्यापेक्षा जास्त मी इथे या बाउल मध्ये काढून घेतले। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे। यामध्ये घालायची आपल्याला कोको पावडर। 1 चमचा कोको पावडर मी इथं वापरले। कोकोआ पावडर नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कचं किंवा कोणतंही चॉकलेट 1 चॉकलेट यामध्ये घालायचं आणि मिक्सरला परत एकदा फिरवून घ्यायचं। हे सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतले। आता या ठिकाणी ते मी कप वापरले थे। यामध्ये हे तयार करून घेतलेलं जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते घालूया। जे आपण हे चॉकलेट आईस्क्रीमचं मिश्रण तयार केलेलं ते चमच्याने याच्यावरती थोडं थोडं सोडून घेणार आहे। अशा पद्धतीने हे मी यावरती सोडून घेतले। आता माझ्याजवळ हे चॉकलेट आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते शिल्लक राहिले। मी आणखी एका ग्लासमध्ये हे असंच घालून घेते। फॉइल पेपरने याला आपण रॅप करायचं आहे थोडं, ज्यामुळे आपण फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर वरती आईस्क्रीमच्या वरती बर्फ जमा नाही होणार। यासाठी असं फॉइल पेपरनं कव्हर लावून घ्यायचंय। आता हे फ्रीज मध्ये मी रात्रभरासाठी ठेवून देणार आहे। 7 ते 8 तास तरी ठेवलं तरी चालेल, पण मी संध्याकाळच्या वेळेत हे आईस्क्रीम बनवते तर हे आता रात्रभर मी फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे। दुसऱ्या दिवशी बघू शकताय आपण काढूयात हे फॉइल पेपरचं कव्हर आहे ते। बघूया आईस्क्रीम आपलं कसं बनलंय। एकदम मार्केटमध्ये मिळतं तसंच टेक्स्चर आले, बघू शकताय तुम्ही।
घट्टसर सुद्धा झाले। टेस्ट सुद्धा एकदम छान आले। माझी मुलगी सुद्धा आत्ताच शाळेतून आली आहे, बघूया तिला मी खायला देते। चेहऱ्यावरची स्माईलच सांगून जाते की आईस्क्रीम कसं बनलंय ते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।